शुभ सकाळ सर्वांना। तर मंडळी, आज मला जायचं होतं अंगणवाडीमध्ये लसीकरणासाठी। सर्वात आधी मी देवांची पूजा करून घेतली, कारण सकाळी पूजा केल्याने मन कसं प्रसन्न वाटतं आणि दिवस पण छान जातो। मग मी लागली माझ्या स्वयंपाकाला पटकन, कारण मला पटकन स्वयंपाक करून जायचं होतं अंगणवाडीमध्ये, म्हणून मी पटकन माझे काम आटपून घेतले। इकडे माझे हे पण तयार झाले होते हॉटेलमध्ये जाण्यासाठी, कारण त्यांना आज एकट्याला हॉटेल सांभाळायचे होते। त्यांचे हॉटेल मालक गेले होते फिरायला। मग इकडे आम्ही पण तयार झालो अंगणवाडीमध्ये जाण्यासाठी। मला माझ्या मुलीला लसीकरणसाठी अंगणवाडीमध्ये नेवायचं होतं। इकडे आलो तर काय, मॅडम म्हणत होती आज लसीकरण नाही आहे, पण काही हरकत नाही। मुलं म्हणतात ना, मुलं म्हणजे देवाघरची फुलं। मॅडम जशी सांगत होती तशी मुलं पण करत होती। छान वाटलं मुलांना असं हसत खेळत बघून। मग आम्ही आलो घरी आल्यानंतर पुन्हा माझे राहिलेले काम मी करून घेतले। त्यानंतर पुन्हा मला जायचं होतं थोडं बाहेर। मुलं म्हणाली, खूप दिवस झाले मम्मी, आज गुपचूप खायची इच्छा होत आहे, म्हणून मी पार्सल घेतलं होतं। म्हटलं हॉटेलमध्ये जाऊ आणि खाऊ। मग आम्ही सर्वांनी गुपचूप पार्टी केली। पण सायंकाळची वेळ होती, त्यामुळे मस्त वाटत होतं। मुलांना पण छान मजा आली। मग आम्ही घरी आल्यानंतर थोडं पुन्हा चटपट खाण्याचं मन झालं होतं, म्हणून मी पापड तळून घेतले। मंडळी, आज होता शुक्रवार म्हणजे स्पेशल दिवस, म्हणून मला बनवायची होती अंडाभुर्जी। तुम्ही कोणत्या पद्धतीने अंडाभुर्जी बनवता मला कमेंटमध्ये नक्की सांगा, कारण मी माझी पद्धत अशी वापरते। मी सर्वात आधी तेलात कांदा लालसर होऊ देते, मग त्यामध्ये टमाटर घालते, मग थोडं पुन्हा होऊ देते, मग लाल तिखट, हळद, स्वादानुसार मीठ आणि थोडं अंडाकरी मसाला। हा मसाला तर मस्तपैकी भुंजी झाली तयार। तर हा बघा मंडळी, हा आहे माझ्या किचनचा फॅन, लई गरगर फिरतो। त्यानंतर आम्ही खाल्ली आईस्क्रीमचे हाल एवढे बुरे झाले होते की नीट खाता येईना, म्हणून मी प्लेटमध्ये घेऊन खाल्ली। तर मंडळी, असा गेला आजचा माझा दिवस, आणि मस्तपैकी थंडा हवा कूलरच्या मनाला छान वाटत होता। तर आजच्या पुरतं एवढं। तर माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? बाय बाय।